मित्रांनो नमस्कार, कशात? आज आम्ही आलो होतो या आमच्या म्हणजे मी जिथे राहतो तिथल्याच एका एरियामध्ये. तिथे असं डोंगर आहे, दरी आहे. दाखव जरा इकडे. निसर्ग वातावरण आहे एकदम. पावसाळा आता नुकताच चालूच होता आणि आज पाऊस बंद होता, तर मित्राला म्हटलं चला जाऊया कुठेतरी बघायला फिरायला वगैरे. तर आम्ही आलो होतो इथे. मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा, काही वर्षापूर्वी ना ही डोंगर म्हणजे काय वाटतं तुम्हाला? इथे खूप झाडं वगैरे असतील, जंगल खूप, म्हणजे काहींच्या तोडून ऐकलं मी की इथे बरेचसे प्राणी राहायचे, अस्वल, वाघ वगैरे असे यायचे म्हणले इकडे. पण आता तसं काहीच दिसत नाहीये. आता म्हणजे डोंगर, तर डोंगर असल्यावर डोंगरावर काय असतं जास्तीत जास्त? झाडं झुडपं असतात. पण हे डोंगर पण आता असे ओसाड पडलेले आहेत. ह्याच्या मागचं कारण काय? तर आपणच आहे, मनुष्यच. कारण की आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी झाडं कापत गेलो. झाडं कापल्यामुळे ते डोंगर असेच बिचारे ओसाड झालेत. आणि डोंगरात असलेले हे जे प्राणी होते, हे प्राणीही आता इथून गायब झालेत, विलुप्त झालेत. कुठे गेले राम जाणे. तर मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय, तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे, जे झालं ते झालं, पण आता काहीतरी नव्याने सुरुवात केली पाहिजे. वृक्षारोपण केलं पाहिजे. पावसाळा जर आता तोंडाशी आलेलाच आहे, तर मला म्हणायचं आहे की आता आपण परत, अजून काही बिघडलेलं नाहीये. आपण आताही वृक्षारोपण केलं तर या धरती मातेला परत आपण तिला जी झालेली जखम आहे ती भरून काढू शकतो. काय बरोबर आहे की नाही? तर माझी सर्व आपल्या बंधूंना हीच विनंती आहे की जास्तीत जास्त वृक्षारोपण करा. भारतातल्या प्रत्येकी एका व्यक्तीने बी झाड लावलं ना, एकाने पण झाड लावलं, तर आपल्या भारताची लोकसंख्या खूपच आहे. तर ते किती झाडं लावले जातील नुसतेच भारतात मध्ये, हे तुम्ही लक्षात आणून द्या ही गोष्ट. तर ठीक आहे, आतासाठी एवढंच बोलतो. माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं मत. जय हिंद, जय महाराष्ट्र.